श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सन 2024ची अक्षय तृतीया अगदी जवळ आलेली आहे आणि 10 मेला शुक्रवारी आहे 2024ची अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय फल प्रदान करणारा हा दिवस असतो. या दिवशी आपण जे काही दान स्नान पुण्य करत असतो तर त्याचं अक्षय फळ हे आपल्यासोबत राहत असतं. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी शक्यतो करून पितरांचं पूजन केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण घरी पितरांचं पूजन कशा पद्धतीने करायचं आहे. जी आपण घरी करा केळी पूजत असतो पितरांच्या स्मरणार्थ, ती करा केळी कशा पद्धतीने पूजायची आहे आणि पितृदोष निवारणासाठी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया तिथीला साजरा केला जातो. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला होता. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ अशी संधी साधलेल्या असल्यामुळे अक्षय तृतीया संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधी कालामुळे त्याचा परिणाम 24 घंटांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. म्हणूनच अक्षय तृतीया दिवसाला 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयाला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले जे पाप आहे तर त्यातून सुटका मिळते आणि पुण्याचा साठा वाढतो. एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्याचा साठा वाढतो. यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. परंतु साधकाने पुण्य मिळून स्वर्गप्राप्ती करायची नसते तर त्यांना ईश्वर प्राप्ती करायची असते. यामुळे साधकांनी दान करावे, आवश्यकतेनुसार दान करावे. त्यानंतर या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी काही त्यांच्या स्मरणार्थ काही दान केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं पूजन या दिवशी केलं पाहिजे. तर आता हे पूजन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे बघा. जर आपल्या घरामध्ये स्त्री गेलेली असेल तर आपण केळी जी असते, जी मोठ्या आकाराची केळी असते तर ती पूजायची असते. जर आपल्या घरामध्ये पुरुष गेलेला असेल तर आपल्याला करा पूजायचा असतो. जर छोट्या आकाराची मातीचं भांडं असतं तर ते करा असतो, ते आपल्याला पूजायचं असतं. जर आपल्या घरामध्ये दोघंही गेलेले असतील स्त्री आणि पुरुष तर आपल्याला करा केळी सोबत पूजायची असते. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा. या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला हा जो पूजाविधी आहे तर तो दुपारी 11:30 ते 12 या दरम्यान करायचा आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमच्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या पूजनाला सुरुवात करायची आहे. तर काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे. ताटाच्या मध्ये तुम्हाला तिथे गहू ठेवायचे आहे. त्यानंतर जर करा आपण घेतलेली असेल, केळी आपण घेतलेली असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. केळीमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या गव्हावरती तुम्हाला ही केळी जी आहे तर ती ठेवायची आहे. त्यानंतर ह्या केळीला जो रक्षासूत्र असतो, रक्षासूत्र म्हणजे कलावा, जो लाल कलरचा धागा असतो तर तो विषम संख्येमध्ये तुम्हाला गुंडाळायचा आहे त्याच्या तोंडाभोवती. म्हणजे 7, 3, 11 वेळेस तुम्ही गुंडाळू शकता. त्यानंतर ह्या केळीला तुम्हाला गंध लावायचा आहे. गंध कोणता तर गंधगोळीचा जो व्हाईट गंध असतो बघा. गंधगोळी ही सर्वांनाच माहीत असेल तर ती आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असते. तर ह्या गंधगोळीचा व्हाईट गंध तुम्हाला करायचा आहे आणि हा गंध तुम्हाला त्या केळीला लावायचा आहे. पण आता तो गंध कशा पद्धतीने लावायचा ते बघा. आपण आपल्या पूजामध्ये म्हणजे देवांचं जे पूजन करत असतो तर त्यामध्ये आपण ज्या रेषा वडतो तर त्या खालून वरती आपण वडत असतो. म्हणजे स्वास्तिक काढल्यानंतर आपण ज्या कडेच्या 4 रेषा असतात तर त्या आपण खालून वरती वडत असतो. पण आपल्याला पितरांच्या पूजनामध्ये आपण ज्या रेषा आता केळीवरती काढणार आहोत तर त्या आपल्याला वरून खाली काढायच्या आहेत. तर 5 रेषा तुम्हाला वरून खाली त्या केळीला तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक आंब्याचा डगळा ठेवायचा आहे. आता तुम्ही आंब्याचा डगळा ठेवत असाल
तर ठेवा, नसेल ठेवा तर नाही ठेवला तरीही चालेल. जो गंध आपण त्या केळीला लावलेला आहे तर त्याला तुम्हाला तांदूळ आणि थोडेसे काळे तीळ लावायचे आहे. पितरांच्या पूजनामध्ये तांदूळ आणि काळे तीळ खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्या गंधावरती म्हणजे ज्या केळीला आपण 5 रेषा मारलेल्या आहेत कडेने, तर त्यावरती तुम्हाला काळे तीळ आणि तांदूळ लावायचे आहे. त्यानंतर त्या केळीवरती जो करा आपण घेतलेला आहे तर तो पाण्याने भरून ठेवायचा आहे. त्याच्या तोंडाला सुद्धा तुम्हाला रक्षासूत्र विषम संख्येमध्ये गुंडाळायचं आहे. त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक आंबा ठेवायचा आहे. आता काही भागांमध्ये म्हणजे आमच्याकडे आंबा ठेवतात तर काही भागांमध्ये खरबूज ठेवलं जातं. आता तुमच्या गावच्या पद्धतीने तुमच्याकडे आंबा किंवा खरबूज जे काही ठेवत असेल तर ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं स्मरण करायचं आहे, तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे. जो आपण आता हा पूजेचा भाग मांडलेला आहे तर सर्वात खालचा जो भाग असतो तर तो म्हणजे ब्रह्मा, त्यानंतर मधला जो भाग असतो केळीचा तो विष्णू आणि वरचा कराचा जो भाग असतो तर तो महेश म्हणजे शंकराचा भाग असतो. तर ह्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अशी प्रार्थना करून आपल्याला त्या केळीचं स्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे. जो घरामध्ये आपण आमरस वगैरे बनवलेला असतो, पुरणपोळी वगैरे केलेली असते, जो काही नैवेद्य तुम्ही तुमच्या पितरांसाठी बनवलेला असेल तो नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा असतो. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये पितरांची सेवा कशा पद्धतीने करायची, पितरांची बाह्य शांतीसाठी जे स्तोत्र आहे तर त्या स्तोत्राचं आपल्याला तिथे बसून पठण करायचं असतं. आणि तिथे दिवासुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो. पितरांच्या जो दिवे आपण लावत असतो तर तो एकाच वातीचा असावा आणि देवपूजेचे दिवे आपण जे लावतो तर ते आपले 2 वातीचे दिवे असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला पितरांचं पूजन या दिवशी पितरांना मोक्षप्राप्तीसाठी करायचं आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोषाचा त्रास असतो तर तो दूर होतो आणि त्याचबरोबर आपल्यावरती अखंड पितरांची कृपा राहते. पितरांचं स्मरण करायचं आहे. घरामध्ये जर महिला गेलेली असेल तर एक सुवासीन जीव घालायची आहे, जर पुरुष गेलेला असेल तर उपवास करू तुम्हाला जीव घालायचा आहे. म्हणजेच एखाद्या माणसाला तुम्हाला जीव घालायचा आहे, तोही लग्न झालेला असावा. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि अक्षय तृतीयानंतर ज्यावेळेस आपण पितरांना नैवेद्य दाखवतो त्यानंतर आपल्याला घरामध्ये आंबे खायला सुरुवात करायची असते. कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यातून आपली सुटका होते आणि पितरांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आपला जे 1 वर्ष असतं तर तो त्यांचा 1 दिवस असतो. खूप खडतर प्रकाश हा आपल्या पितरांच्या जीवनामध्ये असतो. तो त्यांचा जो प्रवास आहे तर तो सुखकर होण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांचं स्मरण करणं, त्यांच्या स्मरणार्थ काही दान पुण्य करणं हे तितकंच गरजेचं असतं. तर नक्की हा जो उपाय आहे तो करा. नक्कीच आपल्याला आपल्या जीवनातून जो काही पितृदोष आहे तर तो दूर होताना दिसून येईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.